नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. पुसेसावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाच कलेक्शन. लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस, फॅन्सी फ्रॉक, फॅन्सी पॅन्ट शर्ट, फॅन्सी साड्या, फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था, तसेच भव्य साडी विभाग. तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि अहिराची करा होलसेल दरात. मामाच कलेक्शन. आमचा पत्ता बुधवार पेठ, पुसेसावळी. अधिक माहितीसाठी संपर्क 9423264668. शंभूराज देसाई यांची कराड येथे पत्रकार परिषद. आम्ही शिवसैनिक आहोत. रस्त्यावर उतरायचे आम्हाला बाळासाहेब ठाकरे दिघे यांनी शिकवले आहे. प्रत्येक पक्षाची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. हक्कभंगांवर 2 भाजपच्या नेत्यांनी किती कडक शब्दात सांगितले हे तुम्ही पाहिले असेलच. भाजपची ही भूमिका ही तीच आहे. थर्ड डिग्री वक्तव्य का करावे लागले या थोरातांच्या प्रश्नांवर कुणाल कामराची पाठीमागचे वक्तव्य पहा, त्याचे वक्तव्य लिखाण पहा. तो 2 समुदायामध्ये, गटामध्ये, 2 विचारसरणीच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करून अशांतता कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करत असतो. टार्गेट शिवसेना भाजपालाच करतो, इतर पक्षाला तो करत नाही. तो हॅबिच्युअल म्हणजे सवय आहे. परत परत करतो आणि त्यावर तो ठाम आहे. सरळ मार्गाने त्याने त्या केलेल्या गोष्टी मान्य केल्या नाही तर पोलिसांचा पाहुणचार कसा असतो हे त्याला दाखवावं लागेल. त्या मताशी मी आजही ठाम आहे. न्यायप्रविष्ट बाब आहे. चेन्नई कोर्टाने 7 तारखेपर्यंत त्याला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. अटक करू नये याचे संरक्षण जेव्हा बाजूला होईल आणि पोलिसांच्या समोर तो जेव्हा हजर होईल तेव्हा पोलीस चौकशीत सगळं काही बाहेर येईल. आमच्याकडे सर्व माहिती आहे. त्याचे कनेक्शन कोणासोबत आहे, त्याच्या शोला फंडिंग कोण करतं, कॉल डिटेल्स कोणासोबतचे आहेत हे सगळं समोर आहे. कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. प्रतिनिधी सकलेन मुलानी. त्यांचं होऊ दे. कामराज दहशतवादी आहे का असं तुमच्या वक्तव्यावरून संजय राऊत म्हणाले. आणि त्याला जोडून अजून एक प्रश्न, कुणाल कामराला एवढं शिवसेना महत्व का देते? त्यानं शिंदे साहेबांवरती जर गाणं बनवलं असेल तर शाह साहेबांवरती पण बनवलंय, मोदी साहेबांवरती पण बनवलं, पण भाजपकडून अशी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तुमच्या पक्षाकडून भाजपच्या मान्य विधान परिषद सदस्यांनी हक्कभंग आणलेला तुम्ही कधी ऐकलेला दिसत नाही. रस्त्यावरची लढाई का? जर कायदेशीर शिवसेनेची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी काय सांगितलं माझ्या मुंबईतल्या मुलाखतीत, आम्ही मंत्री आमदार नंतर आहोत, आम्ही शिवसैनिक आधी आहे आणि आम्हाला शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून लढायला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, धर्मवीर आनंदीगे साहेबांनी शिकवलेलं आहे. प्रत्येक पक्षाची काम करायची पद्धत वेगळी असते. आणि भाजप तुम्ही म्हणाल तर भाजपच्या दोन्ही सभागृहामधल्या मान्य सदस्यांनी हक्कभंग प्रस्तावावरती किती कडक शब्दात भाषण केलेलं आहे हे जर तुम्ही पाहिलं विधिमंडळात तर तुमच्या लक्षात येईल की या संदर्भामध्ये भाजपची सुद्धा भूमिका तीच आहे. तर आता राहिला प्रश्न थोरातांनी मला विचारलेला की तुम्हाला अशा पद्धतीने थर्ड डिग्री देण्याचं वक्तव्य का करावं लागलं, तर तुम्ही थोडंसं पाठीमागं जाऊन कुणाल कामराची स्टेटमेंट्स बघा, तिची वक्तव्य बघा, त्याचं लिखाण बघा. तो कुठं ना कुठं तरी 2 समुदायांमध्ये, 2 गटांमध्ये, 2 विचारसरणीच्या लोकांच्या मध्ये तेढ निर्माण होऊन अशांतता कशी होईल हा त्याचा प्रत्येक वेळचा प्रयत्न आहे. आणि टार्गेट तो केवळ शिवसेना भाजप ह्यालाच करतोय. इतर जे राजकीय पक्ष आहेत देशातले, महाराष्ट्रातले, त्यांच्या बाबतीत त्याच्याकडनं कधी असं होत नाही. म्हणून तो हॅबिच्युअल आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि एवढं करून पहिल्यांदा केलं, आपण समजू शकतो, परत परत तो त्याच्यावर ठाम आहे, परत परत तो तशी काहीतरी वक्तव्य करतोय. म्हणून मी म्हटलं की तो सापडला पाहिजे आणि सापडल्यानंतर सरळ मार्गाने जर त्यानं केलेल्या गोष्टी कबूल केल्या नाहीत तर आता तुम्हाला माहिती आहे की पोलिसांचा टायर मधला पाहुणचार कसा असतो तो द्यावा लागेल. एवढं म्हणलं मी. त्या मताशी मी आजही ठाम आहे. म्हणून मी म्हणतोय त्याची आता कसं आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, त्याला चेन्नई कोर्टाने, चेन्नई का कुठल्या मद्रास, चेन्नई कोर्टाने त्याला 7 तारखेपर्यंत अटक करू नये असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता कोर्ट मॅटर असल्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. पण त्याला जेव्हा अटक करू नये हे संरक्षण माननीय न्यायालयाचं त्याचं जेव्हा बाजूला होईल
आणि त्याला जेव्हा पोलिसांपुढे सरेंडर व्हावं लागेल किंवा पोलिसांच्या अटक करण्याच्या कारवाईला त्याला पुढे जावं लागेल, तेव्हा पोलीस चौकशीतनं सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आम्ही आत्ता काही बोलणं योग्य नाही. आमच्याकडे सगळी माहिती आहे, त्याचे कनेक्शन्स कोणाबरोबर आहेत, त्याच्या सगळ्या शोजला फंडिंग कोण करते, त्याचे कॉल डिटेल्स कोणाबरोबर झालेले आहेत, ही सगळी माहिती आमच्याकडे आहे. फक्त त्याला एकदा पोलिसांच्या समोर चौकशीला येऊ द्यात, पोलिसांना त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू द्यात, पोलिसांनी त्याच्यातल्या फाइंडिंग्स काढू द्यात. लॉ विल टेक इट्स कोर्स. लॉ प्रमाणे, कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावरनं कोरटकर असतील किंवा सोलापूर यावरून आज उदयनराजेंनी थेट प्रश्न विचारलाय सरकारला की राज्यात दंगली होत आहेत, गोळ्यानं दूध घेत आहे का? मी ऐकलं नाही. मी दिवसभर आज कार्यक्रमात होतो, माझा जनता दरबार होता. 15 दिवस 3 आठवडे मी विधानसभा अधिवेशनात होतो. त्यामुळे जनता दरबारला तुम्ही कुणालाही विचारा, खूप प्रचंड गर्दी होती. त्याच्यानंतर मी आमच्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची साईट इन्स्पेक्शन जागेवर जाऊन पाहणी नियोजनाची केली. त्यामुळे माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब नेमकं काय बोललेत ते मी ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही. घरी गेल्यानंतर ऐकतो, पाहतो आणि मग नंतर बोलतो. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.